किती? नमस्कार. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या इलेक्शनची रणधुमाळी सुरू झालेली. आपण आता प्रभाग क्रमांक 25मध्ये आहेत. प्रभाग क्रमांक 25चे इच्छुक उमेदवार कुणाल वावळकर आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्याशी चर्चा करूया की काय सांगाल भाऊ, प्रभाग क्रमांक 25 हा एसीसाठी राखीव पडलेला आहे, त्याच्यामधून तुम्ही RPI पक्षाच्या वतीने तयारी करत आहात. एकंदरीत इथली परिस्थिती पाहता काय सांगाल थोडक्यात? तुमचा परिचय, तुमचं सामाजिक कार्य. नमस्कार, मी कुणाल वैजनाथ वावळकर, रिपब्लिकन पक्षाचा शहराध्यक्ष म्हणून या शहरामध्ये काम करतो आणि या प्रभाग क्रमांक 25 वाकड ताथवडे पुनवळे या प्रभागामधून प्रबळ उमेदवार म्हणून आपल्यासमोर रिप्रेझेंट झालेलो आहे. खरं सांगायचं म्हटलं तर या प्रभागामध्ये या प्रभागाची दैनंदिन अवस्था मागील नगरसेवकांनी केलेली आहे. येथील रोड, पाण्याचा प्रश्न असेल, ड्रेनेजचा प्रश्न असेल, असे अनेक प्रश्न लोकांचे प्रलंबित झालेले आहेत. मी ताथवड्या गावामध्ये गेलो, त्या ताथवड्या गावामध्ये ते लोक मतदान करतात, पण तिथे कुठल्याही प्रशासकीय सेवेचं काम झालेलं नाही आहे. तिथे रोड नाही आहे, तिथं पाणी नाही, तिथं लाईट नाही, अशा भरपूर तक्रारी नागरिकांच्या त्या ठिकाणी होत आहेत. माझ्यासारख्या उमदा कार्यकर्त्याला लोकांनी संधी दिली तर नक्कीच त्या गोरगरीब नागरिकांचे काम नक्कीच करेल, एवढंच आश्वासन या ठिकाणी. हो, एकीकडे बघितलं तर गोरगरीब जनतेला SRA सारखा प्रोजेक्ट होतो, त्या ठिकाणी अनेक कार्यकर्ते फक्त प्रोजेक्टला विरोध करताना आपल्याला अनेक वेळा पाहून आलेत. पण त्या गोरगरिबांना कुठेतरी घर मिळावं यासाठी देखील तुम्ही लढा केला होता आणि त्या लोकांना त्या ठिकाणी घर पात्र झाले. बिल्डरनं त्यांना राहण्याची व्यवस्था केली, प्रोजेक्ट मंजूर होतं. आता काही दिवसांनी ते लोक त्या ठिकाणी येतील. म्हणजे ही वेगळी सूचना तुम्हाला कशी? कारण की प्रत्येकजण बघितलं फक्त विरोध करताना बघून येतो, पण RPIचा कार्यकर्ता कुणाल वावळकर हा गोरगरिबांना घर मिळावं म्हणून रस्त्यावर उतरला होता. नक्कीच काळा खडक SRA प्रकल्पामध्ये जे तेथील जो संक्रमणाचे जो विषय होता, त्या संक्रमण त्यांनी रावेत या ठिकाणी केलं आणि रावेतचे उच्चभ्रू लोक तेथील संक्रमणाला ते विरोध करत होते. म्हणून माझ्यासारख्या कार्यकर्त्याला ते चुकीचं वाटलं, म्हणून आम्ही त्या ठिकाणी आमचे कार्याध्यक्ष योगेश भोसले असतील, बाळासाहेब भागवत असतील, चंद्रकांताताई सोनकांबळे असतील, यांच्या माध्यमातून आम्ही त्या ठिकाणी आंदोलन पुकारलं आणि बिल्डरला सांगितलं की बाबा, ज्या प्रत्येक नागरिकाला आपण घर दिलं पाहिजे आणि तसा पाठपुरावा देखील केलेला आहे आणि त्या लढ्याला यश आलेलं आहे. हो, त्या प्रोजेक्टमध्ये अनेक लोकांचे नावं अपात्रमध्ये आले होते, पण त्या लोकांची नावं पात्र करून त्यांना देखील त्या SRA प्रोजेक्टमध्ये घरं मिळणार आहेत. ज्यांचे घरं मंजूर होत नव्हते ते देखील तुम्ही या बिल्डरला सांगून प्रशासन मार्ग काढून त्यांना देखील घरं मिळण्याचा रस्ता मोकळा झालेला आहे. म्हणजे सामान्य कुटुंबाला देखील त्या ठिकाणी आता घर मिळणार आहे. ज्यांना अपेक्षाच नव्हते त्यांना सुद्धा घर मिळणार आहे. खरं सांगायचं म्हटलं तर त्या ठिकाणी SRAच्या माध्यमातून जी घरं होत आहेत त्याच्यामध्ये काही नागरिकांचे डॉक्युमेंट्स प्रूफ नव्हतं. पण मी बिल्डरांना विनंती केली आणि बिल्डर म्हटले की माझ्या कोट्यातून मी ॲफिडेविट देऊन लोकांना घरे देणार आहे. म्हणून बिल्डरांना आम्ही पक्षश्रेष्ठी भेटलो. आठवले साहेबांनी त्याच्यात मोठी भूमिका बजावली आहे आणि आठवले साहेबांचे स्पष्ट आदेश आहेत की गोरगरीब नागरिकांना घर मिळालं पाहिजे. तसेच आपले नेते चिंचवड विधानसभेचे लोकप्रिय आमदार शंकरशेठ जगतापांना पण हा विषय कानावर गेलेला आणि त्यांना पण मी समजून सांगितलं की शेठ, असं प्रत्येक नागरिकांना घर दिलं पाहिजे आणि शेठने पण माझ्या ह्या निर्णयाला पाठिंबा दिलेला आहे. हो, निवडणुकीला तुम्ही सामोरं जात आहात. निवडणुकीमध्ये तुम्ही निवडून आल्यानंतर प्रामुख्याने महिला सबलीकरण असेल, रोजगार असतील, युवकांसाठी असतील, ज्येष्ठांसाठी असतील, काय उपाययोजना असणार आहेत? या आगामी महापालिका निवडणुकीमध्ये यश प्राप्त झाल्यानंतर नक्कीच ज्येष्ठ नागरिकांना या ठिकाणी आमदारांच्या माध्यमातून, शंकरशेठ जगतापांच्या माध्यमातून आम्ही विरंगुळा केंद्राचं नियोजन केलेलं आहे. महिलांच्या सबलीकरणासाठी ज्या महाराष्ट्र शासनाच्या केंद्र शासनाच्या ज्या योजना आहेत त्या महिलांपर्यंत पोहोचवण्याचं काम त्या ठिकाणी केलेलं आहे आणि आपले जे युवक बेरोजगार आहेत त्या युवकांना काम देण्याची भूमिका माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याची असेल. आपण बघितलं काळाखडक या ठिकाणी गुन्हेगारी होती, ती गुन्हेगारी RPIच्या माध्यमातून कुठेतरी कमी करून त्या तरुणांना देखील रोजगारामध्ये संधी निर्माण करून दिली. इथून पुढे ही गुन्हेगारी मुक्त वाकड असेल, त्याच्यासाठी काही उपाययोजना असेल का? त्यांना कंपनीमध्ये किंवा चांगल्या ठिकाणी कामाला लावून त्यांना सुधारवण्याचा प्रयत्न करणार आहात का? नक्कीच. या औद्योगिक नगरीमध्ये जे आमच्या वाकडच्या शेजारी जो भाग आहे हिंजवडी, या हिंजवडीमध्ये आम्ही त्यांच्यासोबत
संवाद साधून नक्कीच या तरुणांना काम देण्याच्यासाठी संधी उपलब्ध करून देणार आहोत. आणि राहिला प्रश्न गुन्हेगारीचा, वाकड परिसरामध्ये आता सध्या तर गुन्हेगारी नाही आहे. जे मुलं हे बेघर होती, बेरोजगार होती, त्या मुलांना रोजगार देण्याची संधी उपलब्ध केल्यानंतर नक्कीच त्या गुन्हेगारीला आळा बसेल आणि गुन्हेगारी मुक्त वाकड परिसर ठेवणार आहोत ह्याची आपण या ठिकाणी शाश्वती देतो. हो, एक RPIचे तुम्ही शहराध्यक्ष आहात, RPI भाजपसोबत युतीमध्ये आहे. तुम्हाला काय वाटतं उमेदवारीचा मार्ग एकदम मोकळा होऊन उमेदवारी 100% तुम्हाला मिळेल? कारण की गेले अनेक वर्षापासून तुम्ही सामाजिक कार्य करत आलात. तुम्हाला काय वाटतं, एकंदरीत काय विश्वास आहे? नक्कीच रिपब्लिकन पक्ष हा 2013पासून भारतीय जनता पार्टीसोबत आहे. दिवंगत लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे आणि रामदासजी आठवले साहेबांनी ही युती केलेली आणि त्याची महायुती झाली. आणि या महायुतीच्या माध्यमातून रिपब्लिकन पक्ष हा इनामे इतबारे भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचं काम करतो. आपण पाहिलंच लोकसभेमध्ये, विधानसभेमध्ये आमच्या ज्या वस्त्या आमची जी झोपडपट्टीचा भाग असेल, आमच्या ज्या कॉलन्या असेल, त्याच्यामध्ये लीड रोल देण्याचं काम रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केलेलं आहे. आणि त्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. म्हणून या ज्या जागेच्या वाटाघाटी असतील, शहराध्यक्ष म्हणून नक्कीच आपलं या युतीमध्ये जागा आपली असणारच. परंतु माझ्या माध्यमातून आणखी आमच्या रिपब्लिकन पक्षाला जास्तीत जास्त जागा कशा मिळतील याकडे माझं सर्वस्वी लक्ष आहे. प्रभाग क्रमांक 25 झाला, प्रभाग क्रमांक 16 आहे, प्रभाग क्रमांक 21, प्रभाग क्रमांक 30, प्रभाग क्रमांक 8, प्रभाग क्रमांक 11, प्रभाग क्रमांक 13, प्रभाग क्रमांक 19 असे प्रभाग क्रमांक 9 असे विविध प्रभाग आमचे हे पक्षाचे मेन पदाधिकारी आणि महाराष्ट्राचे नेते त्या ठिकाणी लढणार आहेत. म्हणून माझं तर जागा ही मिळूनच जाईल, परंतु माझ्या आणि माझ्या सवंगडी सोबतीच्या आणखी जागा या भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून, महायुतीच्या माध्यमातून जास्तीत जास्त मिळवण्याचा प्रयत्न मी करणार आहे. हो, तुम्ही एक प्रचाराला RPIचा चेहरा म्हणून समोर जाता, तर जनतेची भावना काय येते? RPI आणि भारतीय जनता पार्टीची युती आहे आणि विधानसभे आणि लोकसभेला आम्ही भारतीय जनता पार्टीच्या प्रतिनिधीचं काम केलेलं आहे. आता रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्याचं म्हणजे आपल्या प्रभागावाईज तर त्यांनीही भारतीय जनता पार्टीने आमचं काम करावं अशी आमची अपेक्षा आहे. बघितलं असेल महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये RPIला केवळ एकच नाही तर अशा जेवढ्या ठिकाणी SC साठी राखीव वाढ पडलेलं आहे त्या ठिकाणी सर्व पदाधिकाऱ्यांसाठी जागेची मागणी देखील केलेली आहे. आणि निवडून आल्याच्यानंतर नक्कीच ते चांगल्या कामावर विचार करतील. ज्येष्ठांसाठी असेल, गुन्हेगारी मुक्त प्रभाग असेल, अशा अनेक विषयावर ते काम करणार आहेत. आर्य न्यूजसाठी अमोल डंबाळे, पिंपरी चिंचवड, पुणे.